साहेब तुम्ही असं जाऊ शकत नाही साहेब आतमध्ये. इन्स्पेक्टर बाद झालं. अजून किती रूम चेक करणार आहात तुम्ही? इन्स्पेक्टर बाद झाला आता. चला चला. चल हे टेलर, चल तुझी चौकशी करायची. ए चल बाहेर, चल चौकशी. कायद्याचं रक्षण करणारे जर का कायदा मोडायला लागले तर कसं चालणार? आणि ही कुठली पद्धत आहे काम करण्याची? कोणाच्याही वास्तूमध्ये कधीही घुसायचं, रात्री बेरात्री, पूर्वकल्पना न देता, सर्च वॉरंट नसताना. का का तर कुठल्या तरी माणसावर आपला जुना राग आहे, काहीही करायचं, त्याला गुन्हेगार म्हणून सिद्ध करायचं आहे, म्हणूनच ना. आणि आमदार मॅडम, तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि तुम्ही सुद्धा जनतेलाच त्रास देताय. आमदार मॅडम, जामकर साहेब, तुमच्यामुळे माझी ईश्वराची साधना भंग झाली आहे. शराब, तुझं हे कीर्तन बाहेर बघताना सांग, मला नाही. सर्च वॉरंट आहे तुमच्याकडे जामकर साहेब. कोणाच्याही प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घुसताना सर्च वॉरंट लागतं, एवढा कायदा आम्हाला कळतो. आहे त्याची गरज नाहीये मला. पुरावा सापडला ना टेलर. पुरावा सापडेल तेव्हा या जामकर साहेब. मग आता निघा. इन्स्पेक्टर इनफ. बाहेर चला. नाही मॅडम, मी झडती घ्यायला आलो, त्याच्याशिवाय मी जाणार नाही. बाहेर चला. मॅडम मला थोडासा वेळ द्या, मला माझं काम करू द्या, मग मी स्वतःहून जाईल. इन्स्पेक्टर, तुम्ही एका आमदारचं म्हणणं नाकारताय. मी तुम्हाला लास्ट वॉर्निंग देते. बाहेर चला. तुम्हाला माझ्यावर काय कार्यवाही करायची ना मॅडम, ते करा. ठीक आहे. मला आता नाईलाजाने तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमच्या बदलीबद्दल बोलावं लागेल. 98 22 317 972 लावा फोन. टेलर, तू हा आश्रम का उघडलाय याचा अंदाज आहे मला. इथे काहीतरी मोठा गुन्हा जन्म घेतोय, तो सिद्ध करीनच मी. टेलर, तू एकदा वाचशील, दोनदा, तीनदा वाचशील, तो चौथ्यांदा वाचशील, पाचव्या वेळेस तुला घेऊन जाणार मी. फॉर शुअर. इथून पुढे कुठलाही पोलीस, आमदार, खासदार, कुठलाही सरकारी अधिकारी विना परवानगी आतमध्ये घुसता कामा नये, किंवा माझ्या परवानगीनेच आत आला पाहिजे.
इन्स्पेक्टर, मी तुम्हाला इथे येण्याआधीच बजावलं होतं. हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे, पण तुम्ही ऐकलं नाहीत. लोकांनी जर या गोष्टीचा इश्यू केला तर तुम्हाला तुमच्या नोकरीची पडली नाहीये, पण मला माझ्या खुर्चीची काळजी आहे आणि तुमच्या मूर्खपणामुळे मी ती धोक्यात येऊ देणार नाही. आता बघितलंत ना तुम्ही, बाबा तिथे ध्यानस्थ होते. मला असं काय वाटतंय की बाबांची कीर्ती पाहून तुम्ही त्याचा फायदा घेऊन स्वतः फेमस होण्याचा प्रयत्न करताय. मॅडम, आम्ही फक्त आमचं काम करत होतो, कर्तव्य बजावत होतो. हो, काय मिळालं मग तुम्हाला इथे येऊन? एवढ्या तातडीने तुम्ही इथे आलात, तुमच्यासोबत तुम्ही माझंही हसं केलं. तुम्ही काम करू दिलं मला काम करू दिलं तुम्ही, तपासणी होऊ दिली तुम्ही, झडती होऊ दिली तुम्ही. माझ्या पद्धतीने काम केलं असतं मॅडम, काही ना काहीतरी हाती लागलं असतं, सापडलं असतं काहीतरी, त्याला गजाड करता आलं असतं मला. इन्स्पेक्टर, इनफ इज इनफ. काय बोलताय तुम्ही? मला सांगा, सकाळी इथे आलेला माणूस तो तुमचाच होता ना? तुम्हीच पाठवलं होतं ना त्याला? हे काय चाललंय मॅडम? अहो, तुम्ही पुणेकरांना घेऊन आलाय? हा काय गुंडाचा अड्डा आहे का? नाही तर काय, विनाकारण तुम्ही आमच्या बाबांना त्रास देताय. ऐकलं? हे सगळं मला तुमच्यामुळे ऐकून घ्यावं लागतंय. मॅडम, आम्ही काही चुकीचं करत नाही. आमचे काही सूत्र असतात, तिकडून माहिती येते आम्हाला, आम्ही त्यानुसार कारवाई करतो मॅडम. इनफ इज इनफ. झालं ना तुमचं काम? पाहिलं ना स्वतःच्या डोळ्यांनी? गेलेलात ना त्यांच्या खोलीत? बाबा त्यांच्या खोलीत ध्यानस्थ होते. झालं तुमच्या मनाचं समाधान? काय मिळवलं तुम्ही हे सगळं करून? इन्स्पेक्टर, जर आता तुम्ही इथून परत गेला नाहीत तर मला नाईलाजाने तुमच्या वरिष्ठांना फोन करावा लागेल. आणि एका खोलीवरून कसा निष्कर्ष काढता येईल? कोपरान कोपरा शोधावा लागेल, हा अख्खा आश्रम पिंजून काढावा लागेल, तेव्हा कुठं काहीतरी हाती लागेल. मॅडम साहेब, सगळीकडे नीट बघितलं, काही सापडलं नाही, कोण दिसलं पण नाही. मी तुम्हाला त्या माणसाबद्दल सांगितलं होतं, जो आपल्या बायकोला शोधतोय, तो माणूस दिसला, सापडला? नाही साहेब, तुम्ही जे वर्णन केलं तर तसं कोणच दिसलं नाही इथं. ऐकलं? झालं ना आता तुमच्या मनासारखं? आता तरी समाधान झालं का, की अजून काही बाकी आहे? मॅडम प्लीज, मी तुम्हाला विनंती करतो, मला माझ्या पद्धतीने काम करू द्या, नक्की काही ना काहीतरी हाती लागेल. मॅडम घ्या घ्या, अजून शोध घ्या. तुम्हाला बाबांना बदनाम करायचंच आहे ना? थांबा, मी आत्ताच व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर टाकतो, म्हणजे कळेल पोलीस आणि हे नेते कसे वागतायत ते. हे फोन खाली ठेव, खाली ठेव म्हटलं ना तुला, कळत नाही का? याच्यासोबत यायचं? इन्स्पेक्टर, तुम्ही आता अति करताय. तुम्ही जर आता इथून गपचूप गेला नाहीत तर मी खरंच तुमच्या वरिष्ठांना फोन करेन आणि आय विल मेक शुअर की तुमची बदली इथून कशी होते ते. मी स्वतः तुमच्या अगेन्स्ट ग्वाही देईन आणि सांगेन की तुम्ही एका निर्दोष माणसाला कसं फसवताय. सो प्लीज लिव्ह राईट नाव. नाही मॅडम, मला माझ्या वरिष्ठांशी बोलावं लागेल. ते काय म्हणतात, ते काय होईल ते त्यांच्या परवानगीने. हा साहेब, त्या टेलरच्या आश्रमावर धाड टाकली होती, कार्यवाही चालू होती. आमदारबाई मनाई करतात, नको म्हणतात. सगळ्यात पहिले तर जामकर तुम्ही धाड कोणाच्या परवानगीने टाकली? सूत्रांची माहिती होती सर, त्यानुसार मी कारवाई करत होतो. जामकर इनफ, पद्धत बदला. तुम्हाला दंगली घडवायचेत का गावात? निघा तिथून लवकर. ठीक आहे.